नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते. आज मी आली अशा गोड कपलच्या लग्न सोहळ्याला आणि ते गोड कपल ना आता लोकांचे एक्सपेक्टेशन जरा वाढवत आहेत. सो ते आहेत म्हणजे आपले जे अँड जे जान्हवी अँड जयंत. हाय, कसे? हॅलो, मस्त मस्त, एकदम मजेत. खूप सुंदर दिसतंय. तुम्ही दोघंही खूप छान लुक केलं ॲक्च्युली. असे आम्ही वाट बघत होतो त्याचे. आता काय म्हणतात, सफल झाले आता ह्या लुकबद्दल काय सांगाल? हा लुक जो काही आमचा करण्यात आला आहे ना, हा आमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कारण आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही इतके छान दिसणार आहोत आणि त्या इतकं छान दिसण्यासाठी सगळीच लोक इतकी मेहनत घेत आहेत. पण ती मेहनत त्यांचीही आज दिसली मलाही, आणि आता ऑफकोर्स तुम्हालाही दिसते जे काही आम्ही दिसतोय त्याच्या थ्रू. सो मज्जा येते आणि छान वाटतंय. तुला काय वाटतं? मला तर मी तर हेच म्हणेन की ज्या प्रकारे आम्हाला सजवलं आहे, नॉट जस्ट आत्ताचा कॉस्ट्यूम, पण मेहंदीचा सोहळा असो किंवा हळदीचा सोहळा असो, सगळे कॉस्ट्यूम खूप छान प्रकारे पिक केले आहेत. आणि एक प्रकारचं ते म्हणतात ना, असे कॉस्ट्यूम आम्ही फिल्म्समध्ये बघायचो. सो इन अ वे खूप छान सजवलं आहे चॅनलनेही आणि ॲट द सेम टाईम आमचे जे स्टायलिस्ट आहेत त्यांनी मिळून. खूप मस्त. कारण मी ऐकलं की हे खरे दागिने आहेत. मग तुला काय वाटतं की फायनल म्हणजे रिअल लाईफ लग्नाच्या आधीच तू एकदम खूप अशी नटली आहेस, तुला आता असे झालं असेल आता मी हा काय लुक करू आता माझं? मला खरं तर चॅलेंजिंग आहे आता. ना, तिला आता कळलंय किती तास लागणार आहेत तिला रेडी व्हायला लग्नात. ऍक्च्युली कळलंय मला, तेही कळलंय. आणि आता माझ्यासाठी लुक काय करू हाही एक मोठा चॅलेंज आहे. बट येस, ऑफकोर्स तेव्हाही मी तुम्हाला सुंदर अशा खऱ्या नवरीच्या वेशात दिसेन. पण आत्ताही मी काही कमी दिसत नाही असं मला स्वतःला वाटतंय. कारण खूप मेहनत घेतली आहे अगं चॅनलनी. आमची जी स्टायलिस्ट आहे शाल्मली ताई, तिने म्हणजे लिटरली प्राजक्ताताई जी चॅनलमध्ये आहे आमची प्रोग्रामिंगमध्ये, त्याच्यानंतर स्टायलिस्ट जी शाल्मली ताई, या दोघीजणी काल गेल्या पुण्याला. आणि त्या पुण्याला जाऊन त्यांनी ही ज्वेलरी सिलेक्ट केली आहे आणि लागूबंधूंकडून ही ज्वेलरी आली आहे. बरं, ते हे घेऊन आले आहेत ही ज्वेलरी. काही ज्वेलरी मुंबईवरून आली आहे इथे. सो सगळेजण इतकी मेहनत करत आहेत आणि त्या मेहनतीची दाद द्यावी तितकी कमी आहे. सो खूप छान वाटतंय, सिरियसली खूप छान वाटतंय. अँड थँक्स टू ऑल ऑफ देम मला सुंदर बनवण्यासाठी. म्हणजे आल्यापासून असं झालेलं की अरे किती सुंदर दिसते. आणि त्याचं ते म्हणतात ना की तुला आता कळालं पण असेल की आता मी खरं कसं नटणार आहे आणि काय होणार आहे. जयंतने तुला एवढे सगळे सरप्राईजेस दिले आहेत, म्हणजे लोकांचं एक्सपेक्टेशन वाढवते. मी गेल्या इंटरव्ह्यूमध्ये पण बोलली होती आणि आता पण असं झालं की नाही, महल घेतला आहे आता एवढा मोठा. तुला काय वाटतं त्या महलबद्दल? अगं म्हणजे आम्हाला लोकेशन आहे, पुण्यात आहे, इथे करतो इतकंच माहीत होतं. पण जेव्हा आमचा डे 1 होता आणि आम्ही असे आलो इकडनं आणि मग हा पॅलेस आम्हाला दिसला आणि आमचं झालं अरे बापरे, बहुत खर्चा किया है यहाँ पे. आणि ऑफकोर्स जयंत आहे तो. सो तो त्याच्या एकुलती एक होणारी बायको आहे मी त्याची. तो तिच्यासाठी इतकं करूच शकतो. आणि आता बाकीचं तो सांगेल खरं तर. पण ज्या प्रकारे चॅनलने एवढी मोठी दाद घेतली आमची आणि लोकांपर्यंत खूप छान सजलेला एपिसोड पोचवण्यासाठी, जसं मागच्या आठवड्यात गोव्याचा सिक्वेन्स बघितला, हा महासंगम आहे पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकेचा, तर तो ग्रँड लेवलवर करायचाच होता. शेवटी जयंतचं लग्न आहे आणि ते खूप छान प्रकारे प्रेझेंट होईलच. आजपासून सोहळा टी व्हीवर दिसायला येईल. तर नक्की पहा, मिस करू नका कुठलेही एपिसोड. पुढचे 6 दिवस हा महासंगमचा सोहळा चालू राहणार आहे. भव्य मंगल कार्य आहे. जयंत जान्हवीचं लग्न आहे. ॲट द सेम टाईम आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा आहे. तर पाहायला विसरू नका. 27 ते 1 7:30 वाजता झी मराठीवर. जसं मेघनने म्हणजेच जयंतने आता सांगितलं तसं 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला दोन्ही मालिकेंचा महासंगम, जी तुमची लोकप्रिय मालिका आहे पारू आणि नुकतीच भेटीला आलेली मालिका म्हणजेच आमची महामालिका लक्ष्मी निवास, या दोन्ही मालिकेंचं महासंगम तुम्हाला आजपासून 1 तारखेपर्यंत बघायला मिळणार आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता. प्लीज हे एपिसोड्स मिस करू नका. खूप काहीतरी छान तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन येतोय. तर पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकेचा महासंगम फक्त आपल्या झी मराठीवर.